नमस्कार, माझे नाव आयुष केरकर. आज आम्ही काँग्रेस SC डिपार्टमेंटतर्फे रॅस घेता. आमच्यामध्ये असा आमचे काँग्रेस SC डिपार्टमेंटाचे चेअरपर्सन विटू मोरजकर सर, तसेच जनरल सेक्रेटरी जितेंद्र गावकर सर, तसेच जॉईंट सेक्रेटरी महेश मोचमाणकर सर आणि काँग्रेस मेंबर मोहन जन. आता विटू सराकडे मागतात त्यांनी पुढे. आयची प्रेस कॉन्फरन्स घेवपाचे प्रोविजन हेच्या खातीर की आमच्या पक्षाचो राष्ट्रीय अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खरगे जी गोंयांत एकूट ह्या कार्यक्रमा खातीर आयिल्ले तेन्ना दाबोळी एअरपोर्टार जे भाजपाच्या युवा मोर्चाच्या जे कार्यकर्त्यांनी जो हल्लो केलो त्याचा निषेध करपा खातीर आमी प्रेस कॉन्फरन्स आयज हांगा आपयल्ली आसा. तुमी जाणात की आमचो माननीय खडगेजी हो कर्नाटका राज्याचो पयलीं आमदार आशिल्लो. कमीत कमी 8-9 टर्म तो आमदार. मागीर तो खासदार जालो लोकसभेचो. मागीर तो राज्यसभेचो खासदार जालो. लोकसभेक तो ऑपोजिशन लिडर आशिल्लो. राज्यसभेक तो आतां ऑपोजिशन लिडर आसा. आनीच ह्या भारत देशांत सगळ्यात चड राज्य करपी जर पक्ष तो काँग्रेस आसा. चड वर्सां राज्य करपी ह्या पक्षाचो राष्ट्रीय अध्यक्ष, तसोच तो एक अनुसूचित जातीचो आमचो अभिमानाचो गर्वाचो नेतो. आनी अशा नेत्याचेर आनी तेका झॅड सुरक्षा आसा. जशी प्रायम मिनिस्टराक आसा तशी हेकाय आसा. आनी अशा व्यक्तीचेर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हल्लो करप हो निषेध करपा सारको आसा आनी तेजो आमी हांगा निषेध करता. कारण भाजप सदांच म्हणटा की आमी एक शिस्त सारको आमी पक्ष शिस्तीचो. आमची जी आमच्या जगांत आमचो जो पक्ष आहा तेजे मेंबर्स सगळ्या परस चड आहा. आमी सगळ्या परस व्हडले आसात. तेन्ना म्हाका म्हाज्या पक्षा कडेन विचारपाक जाय की तुमी अशे फुडले जे यूथ म्हणल्यार फुडले लिडर आयज जाल्यार यूथ आहा जाल्यार फुडें जे आमचे नेते आसतले पक्षाचे, तर तुमी अशे नेते हांगा तुमी तयार करतात कितें? आनी जो आमचो नेता हेचे वय आहा 85 आनी 85 सारख्या नेत्याचेर तुमी अशे हल्लो करप हे तुमकां शोभता काय म्हणून हांव म्हाका सांगूंक सोदतां की हो जो आयचो जो भाजप पक्ष आसा हो माननीय लाल कृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी हेंचो विचाराचो हो आसा काय आयज आमचे लाडके पंतप्रधान मोदीजी आनी अमित शाहजी हेंचो सारको पक्ष आसा? हो एक विचार करपाक एक प्रश्न पडला. कारण गोंय हे अख्ख्या भारत देशांत केंद्रीकृत आसा. गोंयांत जो एक न्यूज घडटा वो अख्ख्या भारत देशांत तेजी नोंद घेतली वता. तशेंच आनी एक निंदनीय गोश्ट म्हणजे उत्तराखंड अडवाणी हांगा रामलीला मैदानाचेर आमच्या नेत्यान थिंगा एक सभा घेतली. ती सभा जातरीच थिंगा तेजें शुद्धीकरण केल्ली गेली. तेन्ना म्हाका सांगपाक जाय की ही मनुस्मृतीची जे कितें तेंचे विचार आहात हे विचार फुडें लागू दवरपाचे हेंचे प्रयत्न आसा काय म्हणून हेचा आमी आयज निषेध करतात आनी कंडेम करतात हेचे. आनी हे जर गोश्ट जर काँग्रेसी कार्यकर्त्यान केली जाल्यार तेंचेर FIR आज लॉन्च जाता आशिल्लो. कारण झॅड सुरक्षा आसून ते अटॅक करप हे विचार करपाची गोश्ट आसा. आनी जर हो जर आमचे कडेन घडिल्लो जाल्यार आयज पर्यंत आमचे सगळे जे कार्यकर्ते ते आयज पैठणी आसता आशिल्ले. तेन्ना आमी विचार करतात आमी सगळे वचून आज DSPक मेळटले आनी हेजें निवेदन आमी दितले की तेंचेर शक्यतो कारवाई करची म्हणून. धन्यवाद. आज ज्या तरेन भारतीय युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शन करून एक वाईट कृत्य केले त्या कृत्याचो हांव पयल्या गोष्टीचेर निषेध करता. दुसरी गोष्ट म्हटल्यार आयज ज्या पद्दतीन आमचे नेते SC समाजाचे नेते, केंद्रीय राष्ट्रीय नेते, काँग्रेस पक्षाचे प्रेसिडेंट
हे उत्तराखंड जेन्ना रॅलीक संबोधित करता असताना ते सगळे भाषण बिषण झाल्यानंतर बीजेपीचे काही कार्यकर्ते वचून ते स्टेजीचेर होम हवन करतात, प्युरिफिकेशन करतात. सो हेची दखल जी आसा ही काँग्रेस पक्षान घेतलेलीच आसा, ताचो निषेध खर निषेध केलेलो आसा. कारण जर तर आमी म्हणटा की आमकां संविधान हे अभिप्राय आसा, संविधान हे सगळ्यात व्हडले कायदो आसा आणि भारतीय जनता पार्टी म्हणटा की आमी संविधानाक प्रोटेक्ट करच्या खातीर जायते प्रयत्न आमी करता. ह्या समाजाक आमी फुडें हाडच्या खातीर, ह्या समाजाक प्रोटेक्शन दिवच्या खातीर, तांकां न्याय निवड दिवच्या खातीर सगळे गजाली करता. जाल्यार आयज भारतीय जनता पार्टीची एससी सेल ओगी कितें आसा? ज्या समाजाचेर असो हल्लो करून, नेत्याचेर असो हल्लो करून ताचेर जाण परतून एक जाण दिता की पयलींच्या काळान ह्या समाजाच्या कमरेक झाडू आशिल्लो, तो संविधाना मार्फत तो खंय गेलो, आयज परतून तो झाडू येतलो काय अशी तरी आमकां आतां दिसून येता. सो भारतीय जनता पार्टीची जी सेल आसा, एससी सेल, ही ओगी कित्याक आसा? कारण ते समाजाचे ते बिलॉंग करिना का फक्त बीजेपी खातीरच काम करता? दुसरी गजाल सांगूंक सोदता की बीजेपी युवा मोर्चाचो अध्यक्ष आसा तुषार केळकर बाब, हांणी एक स्टेटमेंट केल्लो की आमकां खंय पुलिसांनी डेजिग्नेटेड प्लेस दिल्ली खंय ह्या करच्याक निदर्शन करपाक. तर म्हाका एक क्वेश्चन मार्क पडटा की हे पूर्ण नियोजित आसले काय कितें? होम डिपार्टमेंट ह्या सगळ्या गटान नियोजित भितर आसलो काय कितें? मुख्यमंत्र्याक हेची कल्पना आसून मुख्यमंत्र्यान इन्स्ट्रक्शन दिल्ले काय कितें पोलीस डिपार्टमेंटाक की बाबा हेंका त्या प्लेसीचेर तुम्ही सगळे बंदोबस्त करा? ताच्या वयर तांकां मायक सुद्धा आशिल्लो थंयसर बोलपाक. सो अशा वेळान कळटा की बाबा मुख्यमंत्री प्रमोद सावंत ह्या समाजाचो कितको आदर करता आणि बेश्टो सांगता आमी हे करता ते करता म्हणून. ह्या माध्यमांतल्यान हांव पुलीस डिपार्टमेंटाक विचारूंक सोदता की तुमकां डेजिग्नेटेड प्लेस दिवपाक तुमकां अधिकार कोणी दिलो? हे गोंयच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यान हेचे स्पश्टीकरण दिवचे पडटले. आणि हो सगळो जो खेळ आसा हाच्या वयल्यान अशें दिसता की भारतीय जनता पार्टी जी आसा ही अजून मेरेन संविधानाक मानिना. अजून सुद्धा ही वर्ण व्यवस्था जी आसा ही त्यांच्या तकलेन जी शिरलेली आसा, ही विष आसा, ही वर्ण व्यवस्थाचे विष अजूनही त्यांच्या तकलेन आसा, हे सगळ्यांक सिद्ध दिसता. आणि म्हाका दिसता की बहुजन समाजान प्रामुख्यान हेची नोंद घेवची पडटली. दाखोवपाचे दाद एक आणि खावपाचे दाद दुसरे हे त्यांच्या वारंवार कृतीचेर कळटा. संविधानाचो अपमान हेंचे कार्यकर्ते करता, महिलांचो अपमान हेंचे कार्यकर्ते करता, दलित समाजाचो अपमान हेंचे कार्यकर्ते करता, बहुजन समाजाचो अपमान हेंचे कार्यकर्ते करता. राष्ट्रीय आमचे जे गाणे आसा राष्ट्रगीत ताजो सुद्धा अपमान करता, तिरंग्याचो सुद्धा अपमान करता आणि हे म्हणटा आपण देशभक्ती. हेच्या वयल्यान दिसता की येणारो काळ जो आसा हो फक्त भारतीय जनता पार्टी लोकांक फटोवपाचे कार्य करता आणि म्हणटा की ह्या समाजाक आमी न्याय दितले, ह्या समाजाक आमी न्याय दितले. आज म्हणटा ते एसटी समाजाकूय आमी न्याय दिवपाचो प्रयत्न केला, पूण जी त्यांच्या त्या भावांकडे मागता की जी यांचे विष आसा वर्ण व्यवस्थेचे हे कोणाकूच चुकूंक ना. आयज आमच्या समाजाक आसा, फाल्यां तुमच्या समाजाकूय येतले. हेची दखल घेवची पडटली आणि ह्या सगळ्या कृत्याची सीएमाक जाप दिवची पडटली. कारण ताजो युथ प्रेसिडेंट जबाबदारी स्टेटमेंट करता की हे आमकां सगळे डेजिग्नेटेड सगळे करून दिल्ले म्हणून. सो ह्या गोष्टीचा हांव निषेध करता. आमी आमच्या पक्षान ऑलरेडी FIR फायल केल्या. सो आमच्या ह्या माध्यमांतल्यान आमी मागणी करता सरकारा कडेन की बेगींतल्या बेगीन ह्या सगळ्या भुरग्यांचेर FIR करची. दुसरी गजाल, आमचे लिडर खरगे साहेब हांकां Z+ सिक्युरिटी आसली, तरी आसून सुद्धा त्याच्या गाडीचेर हल्लो केलो गेलो. म्हणजे पुलीस कितें करताले? पुलीस सगळे दोळे उक्ते करून पळयताले. मग तुमच्याकडे लॉ अँड ऑर्डर आता ब्रेक जायना? काँग्रेसीचो केदो व्हडलो कार्यक्रम जर करपाक आमी फुडें सरले जाल्यार तेन्ना लॉ अँड ऑर्डर तुमचो प्रश्न येता. पूण आमच्या लिडराक जेन्ना हल्लो करता तेन्ना लॉ अँड ऑर्डर तुमकां दिसना. तेन्ना तुम्ही डोळे धाक करून हात असे धरून तुम्ही करा म्हणटा, तांकां जाय ते करा.
ही लॉ अँड ऑर्डर. सो ह्या गोष्टी खातीर सुद्धा पोलीस यंत्रणेत सुद्धा आम्ही निषेध करता आणि मागता बेगीतल्या बेगीन ही FIR नोंद करची. दुसरी गजाल, काँग्रेसीची हिस्ट्री असा, काँग्रेसीचो कल्चर असा आणि हो कल्चर देशाकच नाही तर जगाक सुद्धा दाखवून दिता की काँग्रेस ही देशा खातीर काम करत आसा, फुडें करतली. हेच्या पयलीं तुमकां एक सादारशें उदाहरण दिता. जेन्ना राजीव गांधी प्रायम मिनिस्टर असलो तेन्ना अटल बिहारी वाजपेयी जेन्ना लिडर ऑफ ऑपोजिशन आसले आसान सुद्धा एक युएनाक डेलिगेशन व्हरपाचें आसलें तेन्ना त्या डेलिगेशनाक अटल बिहारी सुद्धा थंयसर मानाचे सन्मान दिवन देशाक रिप्रेझेंट करपाचो प्रयत्न राजीवजी गांधीन केले. आणि ह्या कृत्या वयल्यान अशें दिसून येता जगाक सुद्धा की आयज भारत देश हो युनिटीन चलता. विरोधक हो आलोचना करपाक आसूंकूच जाय, नीतिमत्ता आसूंकूच जाय, पण फक्त पॉलिसी गव्हर्नमेंटाचेर वैयक्तीक नाही. सो म्हाका दिसता ही देख जी आसा, ही शिस्त जी आसा, हे विचार जे आसा, हे रॉंग विचार, जातीवादीचे विचार आयज भारतीय जनता पार्टी आयज ह्या नव्या भुरग्यांच्या मनान करता. आणि हे अशें करून आयज जो आमचे सर्व समभाव सगळे धर्माचे लोक जे आम्ही एकठांय राहून देश फुडें व्हरपाचो जो प्रयत्न करता, हे खंय तरी असले विश लोक भुरग्यांच्या मनान पेरून तांकां द्वेषाची भावना दिवन ह्यो देशान सगळे विघटन करपाचो प्रयत्न सुरू आसा. ह्या सगळ्याचे हांव निषेध करता. थँक्यू. SC समाजाक खंय तरी आतां खंय तरी भंय आसा दिसता, भिवपाची गरज आसा अशें खंय दिसता तुमकां? पण SC समाजाचो प्रश्न न्हू, हो सगळो बहुजन समाजाचो प्रश्न आसा. SC समाजाक आसातूच. ज्या पद्धतीन खरगे साहेबाची मिटिंग जाल्यानंतर त्या जागेचो प्युरिफिकेशन करप म्हणजे कितें, म्हणजे आम्ही पूर्व स्वतंत्र काळान आसा काय कितें असो प्रश्न येता न्ही. स्वतंत्र झाल्यानंतर ह्या देशाक संविधान दिले आणि त्या संविधानान डिस्क्रिमिनेशन करप न्हू, हो फंडामेंटल रायट आसा जेका कोणूच घालूंक शकना. जे फंडामेंटल रायट भारतीय राज्य घटनेन दिले त्या फंडामेंटल रायटाच्या अंडर प्रत्येक समाजाचो न्ही, प्रत्येक शोषित वंचित जे समाज आसा, घटक आसा या देशाचो ताचो प्रोटेक्शन केल्ले आसा. तातूंत महिला आयले, आदिवासी समाज आयलो, SC समाज आयलो, बहुजन समाज आयलो. सो हे जे कृत्य जे आसा हे सगळ्या बहुजन समाजाक घातकूच आसा. पण आमकां घातक कित्या खातीर? पूण जी वर्ण व्यवस्था जी पद्धत पयली आशिल्ली ती परतून हाडटा काय कितें हेजेर तेंच्यांनी स्पश्टीकरण दिवचें. जर तुम्ही संविधानाक मानता जाल्यार जेंच्यांनी कृत्य केलें तेजेर कारवाई कित्याक करिना तुम्ही? आयज खरगे साहेब SC कम्युनिटीचो राष्ट्रीय नेतो आसा, म्हणजे आमच्या समाजाच्या नेत्यांनी फुडें वचप न्ही, देशाक रिप्रेझेंट करप न्ही, समाजाक रिप्रेझेंट करप न्ही, तो अधिकार आमकां दिवंक ना काय संविधानान? तो अधिकार संविधानान दिवनूय आमकां ताका पाठबळ दिवपाचें कार्य केला हे काँग्रेस पक्षान केलें. राजीव आमचे केंद्रीय नेते राहुल गांधीजीन आमी केल्लेले आसा. सर तुम्ही म्हणलं की मीटिंग जाऊन तुम्ही फुडल्या स्टेपाक दिले हांवें मीटिंग अजून कित्याक जावना? खंयची ती मीटिंग घातली ना हायर अथॉरिटीच्या वांगडा ह्या संदर्भात पयली प्रेसिडेंटा ना वांगडा आतां जातलें आनी आमी दितले न्ही, आतां मेळटलें. येस आता मेळपाचें मेळपाचें मेळपाचें. तुम्ही रोखडेच कित्याक एक्शन कित्याक घेना? तुम्ही इतलो टायम कित्याक रावता आणि मागीर कित्याक एक्शन घेवपाक पळयता तुमी? आतां ही गजालीक जाली आतां कितले? हय पूण थोडे विचार विमर्श करपा जाय, कितें फॅक्ट कितें आमी कळपा जाय न्ही. ना ह्या गोष्टीचो निषेध हो प्रत्येक मतदारसंघान केल्लो आसा. म्हणजे ह्या समाजाचो लिडर असो न्ही की ह्या देशाचो तो लिडर आसा, अपोजिशन लिडर आसा राज्यसभेत, आणि राज्यसभेच्या अपोजिशन लिडराक तितकोच मान सन्मान मेळपाक जाय. तो मान सन्मान राजीव गांधीन अटल बिहारी वाजपेयीक दिल्लो. हाच्या वयल्यान आमची संस्कृती हे जाता न्ही रे, एक्सप्रेस जाता की काँग्रेसीची संस्कृती कितें आहा ती. आणि हे कृत्य करून भारतीय जनतान आपणाचे जे विश आसा विचारांचे ताजे प्रदर्शन केल्लेले आसा.